ची निवड करतं तेव्हा त्या पुरस्काराचं जसं आपण सांगितलं की त्याचं एक वेगळं महत्व आहे. एखाद्याला जर पुरस्कार दिला तर त्या पुरस्काराच्या बद्दलची टीका टिप्पणी करणारे पत्रकार हे आपल्याला माहिती असतात. कसा मिळाला, आज का सापडला, दुसरा नव्हता का, वगैरे वगैरे. परंतु जेव्हा पत्रकाराच्या वतीनं पुरस्कार दिले जातात तेव्हा मला असं वाटत नाही कोणी नाकारला असेल. काय अनुभव तुमचा? म्हणून नाकारण्याचा प्रश्नच येतो. त्यांना माहिती आहे हा असा एक पुरस्कार आहे की त्या पुरस्कार का दिलाय याच्याबद्दल कोणी माहिती विचारणार नाही, असं एक समाधान अनेकांना या क्षेत्रामध्ये वाटतं. कारण पत्रकारांच्याकडनं एखादा पुरस्कार मिळणं हे त्या प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की त्यांनी सगळ्या गोष्टीचा विचार करूनच माझी निवड केलेली आहे. आज असे अनेक चेहरे मी इथं बघितले की मला खरोखर धन्यवाद दिले पाहिजे की कारण या मंडळीला कधी पुरस्कार मिळणार, कोण त्याची ओळख ठेवणार, कोण त्याला इतर पाचारण करणार, बचत गटामध्ये कोण काम करतं, आपण एका वेगळ्या विशेष महिलांच्या क्षेत्रामध्ये कोण काम करतं, शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये कोण काम करतं, सामाजिक क्षेत्रामध्ये काम कोण करतं, पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये कोण काम करतं, साहित्याच्या क्षेत्रामध्ये कोण काम करतं, अशा अतिशय छोट्या छोट्या वर्गाकडे आपण लक्ष केंद्रित केलं आणि त्या व्यक्तीला इथं आपण बोलावलं आणि त्यांचा या ठिकाणी चौथी तशा प्रकारचा सत्कार हा आपल्या संघटनेच्या वतीनं आपण केलेला आहे. अध्यक्षाने मागाशी बोलत असताना सांगितलं की महाराष्ट्रामध्ये याही संघटनेमध्ये काही वाद होते. आणि त्यांनी सांगितलं की वाद कुठे नसतात, केवळ ते राजकारणातच असतात असाचा भाग नाही, कुठल्या तरी एका विशिष्ट संघटनेमध्ये असतात अशातला भाग नाही आहे, प्रत्येक संघटनेमध्ये असतात. आणि त्यामुळं महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघामध्ये बरेच दिवस वाद असल्यामुळं पुष्कळशा समस्या ज्या सोडवल्या पाहिजे होत्या त्या राहून गेल्या. परंतु तुम्ही आता एक स्वतंत्र व्यासपीठ निर्माण केलं, हे बरं केलं. कारण वाद सोडवत बसण्यापेक्षा आणि त्याच्यात वेळ घालण्यापेक्षा स्वतंत्र व्यासपीठ निर्माण करणं हे फार सोयीचं असतं. ते तुम्हालाही समजलं याचा आम्हाला आनंद आहे. आणि त्यामुळं तुमची पूर्ण आता महाराष्ट्रापासून तर जिल्ह्यापर्यंत एक संघटन, धोरणात संघटन आपण तयार केलं आणि त्यामुळे अनेक देण्यासारख्या नव्या लोकांना संधी मिळाली.